तब्बल 9 वर्षांनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होते आहे आणि अर्थातच उत्सुकता आहे ती या लोकशाहीच्या मंदिरात कोण कोण येते त्याची. न्यूज 18 मराठीवर आपण एक्सक्लुझिव्ह बघतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे सभागृह जिथं 128 नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक जवळपास 30 लाख संख्या असलेल्या शहराचे प्रश्न मांडणार आहेत. विकासाचे प्रकल्प याच सभागृहामध्ये मांडणार आहेत आणि अर्थातच या सभागृहातनं वेगवेगळ्या पद्धतीचे जे मुद्दे आहेत ते नागरिकांसमोर ठेवले जातील. नागरिकांचे प्रश्न जे आहेत वेगवेगळ्या पक्षांनी जे आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले आहेत ते या सभागृहामध्ये त्याची पूर्तता होती का हे पुढच्या काळामध्ये बघायचं आहे. मात्र आपण बघतोय आपल्या समोर जे दिसतं आहे ते या सभागृहाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह म्हटलं जातं आणि वेगवेगळ्या जे महापुरुष आहेत किंवा नेते आहेत त्यांचे तैलचित्र देखील या सभागृहामध्ये आहेत. अर्थातच म्हणूनच हे सर्व धर्मसमभाव लोकशाहीचं मंदिर जे आहे ते आपण बघतो आहोत. समोर जे मोठे या दालनामध्ये दिसत आहे ते इथेच राजदंड मधली जी खुर्ची आहे तिथे महापौर आणि आयुक्त प्रशासक हे सगळे जे अधिकारी आहेत तिथे बसलेले असतात आणि अर्थातच सभागृहाची एकूणच रचना बघतोय आपण. परंतु उद्या या महानगरपालिकेसाठीचं मतदान होत आहे आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, मतदारांनी त्यांचा हक्क बजावावा यासाठी आयुक्त स्वतः त्यांना आवाहन करतात. सर, खरं तर या सभागृहामध्ये तुम्हीही आयुक्त म्हणून होतात. पुन्हा 9 वर्षानंतर एकदा या सभागृहामध्ये आता अनेक नगरसेवक लोकप्रतिनिधी लोकांमधूनच निवडून येतील. मात्र त्यासाठी सगळ्यात आधी गरजेचं आहे की मतदान उद्या मोठ्या प्रमाणात होणं. त्या अनुषंगाने काय आवाहन कराल? उद्या पिंपरी चिंचवडच नाही तर या राज्यातल्या सर्वच महानगरपालिकांमध्ये निवडणूक होणार आहे आणि हे जे सर्वसाधारण सभा आहे ही या प्रत्येक शहराची पिंपरी चिंचवडची ही सर्वसाधारण सभा आहे. याच्यामध्ये सगळे जे बहुमोल असे जे विकासाचे निर्णय होत असतात, प्रशासनाच्या मार्फत राबवण्यात जाणाऱ्या सर्व योजनांवरती चर्चा होत असते, आढावा घेतला जातो, त्याच्यावरती टीका टिप्पणी होत असते आणि भविष्याचा वेध घेऊन विकास कसा साधायचा, जगण्यायोग्य शहरं कशी बनवायची ह्याचा संपूर्ण जो चर्चा होते ती ह्या सभागृहात होते. आणि ह्याची ही महत्वाची निवडणूक दर 5 वर्षांनी होते. आता 2026 मध्ये ही निवडणूक होते आहे. तर नागरिकांना एक त्यांचं महत्वाचं कर्तव्य आहे की इथे बसणारे जे नगरसेवक आहेत त्यांना योग्य पद्धतीनं निवडून देणं आणि ह्यासाठी कुठल्याही दबावाखाली न येता कुठल्याही प्रलोभनाखाली बळी न पडता त्यांनी योग्य असा त्यांचा प्रतिनिधी निवडला पाहिजे की जो त्यांचं भवितव्य ठरवणार आहे. आणि त्यासाठी मतदान खूप महत्वाचं आहे. उद्या कशी मतदानाला सुरुवात होणार आहे, काय पोलिंग बूथ्स आहेत आणि काय यंत्रणा आहे? पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2067 पोलिंग स्टेशन्स सिद्ध झालेली आहेत. 8 आरओ केंद्र होती. आरओच्या ऑफिसेसमधनं डिस्पॅच आता पूर्ण झालेला आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत उद्या मतदान होणार आहे आणि माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी आपलं जाणीवपूर्वक मतदान करावं आणि मतदानाला जाताना शक्यतो मोबाईल घेऊनच जाऊ नये, कारण मतदान केंद्रामध्ये मोबाईलला बंदी आहे. त्यामुळे मतदान करताना मोबाईल घरी ठेवूनच जाणं श्रेयस्कर राहील. अगदी गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून तो नियम आहे. परंतु जसं तुम्ही आठवण सांगत होता की सभागृह खूप महत्वाचा आहे, इकडे विरोधकही असतात आणि सत्ताधारी देखील असतात. त्यामुळे कुठलाही निर्णय एका हाती होत नाही, तिथे चर्चा होतो, उहापोह होतो. काय सगळी प्रोसिजर असते? सभागृहाचं कामकाज अनेक वर्षापासून सुरू आहे. सभागृहामध्ये सत्ताधारी असतात, महापौर या सभेचे अध्यक्षस्थान भूषवत असतात आणि या संपूर्ण सभागृहामध्ये विषय ठेवले जातात. प्रश्नोत्तराचा तास असतो, त्यानंतर विषय पटलावरती त्यांच्या अधिकारातले विषय ठेवले जात असतात. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे वार्षिक आपला जो बजेट जे असतं ते बजेटला अंतिम मंजुरी ह्या सभागृहातूनच दिली जात असते. त्यामुळे बजेट बनवण्याचं काम हे जरी आयुक्त सुरू करत असले, स्थायी समिती मान्य करत असली तरी स्थायी समिती ही सुद्धा लोकप्रतिनिधींचीच समिती आहे, या सभागृहाचीच समिती आहे आणि ती अंतिमतः बजेट ह्या सभागृहासमोर सादर करते आणि समितीचे सभापती जे असतात, स्थायी समितीचे सभापती, त्यांच्यामार्फत बजेट सादर केलं जातं आणि त्या बजेटवरती चर्चा होऊन अंतिमतः वर्षभरात केल्या जाणाऱ्या कामांचा त्याच्यातनं खरोखर नियोजन केलं जात असतं आणि मग कुठलेही पॉलिसी डिसिजन्स असतील
ते सत्ताधाऱ्यांकडनं मांडले जातात, त्याच्यावरती विरोधक उहापोह करतात, सत्ताधाऱ्यांमधले सदस्य आपली मतं मांडतात आणि त्याच्यामध्ये योग्य ते बदल सजेस्ट करून त्यानंतर अंतिम पॉलिसी डिसिजन्स घेतली जात असतात. त्यामुळे एक चांगल्या रीतीनं इथे चर्चा होत असते. खरं म्हटलं तर शहराचं चैतन्य स्थान कुठलं असेल तर हे आहे, सभागृह आहे हे आणि सभागृह अर्थातच लोकशाही जिवंतपणाचं उदाहरण देखील हे सभागृह आहेत वेगवेगळ्या महानगरपालिकांचे. इथे बैठक व्यवस्थेचे काही नियम आहेत का, किंवा कशा पद्धतीनं विरोधक या बाजूला असतात किंवा अधिकारी या बाजूला असतात? हे असे बैठक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये साधारणतः दंडक असतात, असे की उजव्या बाजूला हे सत्ताधारी बसतात आणि डाव्या बाजूला हे विरोधक बसतात आणि त्यांच्या सिनियरिटीनुसार त्यांच्या सीट्स नॉर्मली ठरवल्या जात असतात. परंतु जितक्या स्ट्रिक्टली पार्लमेंटमध्ये किंवा आपल्या विधानभवनामध्ये फॉलो होत असतं तशा प्रकारे नसून शक्यतो उजव्या बाजूला सत्ताधारी आणि डाव्या हाताला विरोधक एवढी रचना त्याच्यामध्ये असते. महापौर असतात इथे, महापौरांच्या समोर एक राजदंड असतो. राजदंड हा त्या सीट ऑफ पॉवरचा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्याचा तो मान असतो आणि तो राजदंड तिथे ठेवलेला असेपर्यंत सभागृह कामकाज करत असतं. सो एक खूप छान प्रत्येक सभागृहानं स्वतःची अशी एक कामकाजाची पद्धत ठरवलेली असते आणि त्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये एक अनेक वर्षाची त्याच्यामध्ये आलेली एक ट्रॅडिशन असते आणि ही ट्रॅडिशन अनेक जण फॉलो करत असतात आणि त्या ट्रॅडिशनला अनेक नगरसेवक त्याला मान देत असतात की कोणी कसं बोलावं, ह्या सभागृहाचा अवमान होणार नाही या पद्धतीनं कशा पद्धतीनं बोलण्याचा क्रम राखला जावा. मग सर, अधिकार काय असतात? म्हणजे प्रत्येकाला इथे मत मांडायचा अधिकारच आहे. विषयपत्रिका जेव्हा दिली जाते त्याचा अभ्यास होतो प्रत्येक वेळेस आणि मग जोपर्यंत पूर्ण त्याचं मत मांडलं जात नाही तोपर्यंत सभागृह सुरू असतं. तर सभागृहाचं कामकाज हे राखण्याचं महत्वाचं कामकाज हे महापौरांचं असतं. महापौर हे अध्यक्ष असल्याने कामकाज कसं चालेल, त्याच्यावर कसं नियंत्रण राहील हे संपूर्णतः महापौर ठरवत असतात. त्यांच्या मदतीला नगरसचिव जे आहेत, नगरसचिव त्यांना त्याच्यासाठी सहकार्य करत असतात. विषयपत्र असतं, विषयपत्रावरती किती वेळ चर्चा करावी ह्याच्यावरती काही नियम आहेत, दंडक आहेत आणि त्यानुसार सगळेजण चर्चा करत असतात. शक्यतो सर्वांना गरजेनुसार बोलण्याची संधी मिळत असते. प्रश्नोत्तर तासाला ज्यांनी प्रश्न विचारला असेल त्यांना प्रश्नाचं उत्तर दिलं जातं. त्याच्यावरती काही गरजेनुसार संबंधित विभागाचे अधिकारी त्याच्यावरती उत्तरं देत असतात. त्यामुळे आयुक्त सुद्धा तिथे सभेमध्ये उपस्थित असतात. आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी असतात आणि त्यांच्या मार्फत ज्या ज्या वेळेला इंटरव्हीन करण्याची गरज असते त्या त्या वेळेला ते इंटरव्हीन करत असतात. कामकाजामध्ये प्रत्येक नगरसदस्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. काही लेखी स्वरूपामध्ये ते मांडत असतात, काही लेखी स्वरूपामध्ये माहिती घेत असतात, काही वेळेला प्रत्यक्ष चर्चा होते आणि त्याचं सभागृहाचं नियोजन हे मात्र सत्ताधारीचे जे महापौर तिथे पदस्थ असतात त्यांच्या मार्फत केलं जातं. अगदी शेवटचा प्रश्न, खरं तर तुलना नाही आहे, परंतु प्रशासकीय राजवट किंवा अशा पद्धतीनं जे सभागृह आहे यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही कसं बघता की नागरिकांच्यासाठी कुठला काळ महत्वाचा असतो? अत्यंत महत्वाचं आहे. लोकशाही आपल्या इकडे आहे आणि लोकशाहीमध्ये ही लोकशाहीची जी मूळ स्थानं आहेत ज्याच्यामध्ये शहर पातळीवरचं ज्याला आपण शहराची पार्लमेंट असं म्हणायला हरकत नाही की हे सर्वसाधारण सभा जी आहे, जनरल बॉडी जी आहे, ही शहराचं प्रतिनिधित्व करणारी सभा आहे आणि त्याच्यामध्ये एक कलेक्टिव्ह विस्डम असतं. कुठे ना कुठेतरी एवढ्या लोकांना ते प्रतिनिधित्व करत असतात तेव्हा त्यांना कुठेतरी लोकांची नस कळलेली असते असं आपण समजतो की नागरिकांना खरोखर काय पाहिजे, त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावर तोडगा काढत काढत भविष्य वेध करण्याचा प्रयत्न ह्या सभागृहामध्ये होत असतो आणि त्यामुळे ह्या सभागृह बळकट राहावीत, त्यांचं सक्षमीकरण होत राहणं गरजेचं आहे आणि खरोखर म्हणूनच उद्याचं जे मतदान आहे ते खूप महत्वाची बाब आहे. लोकांनी आपला अधिकार बजावताना तो सजगपणे बजावला पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आव्हान सर्व पिंपरी चिंचवडकरांना मी आवाहन करतो की आपलं उद्याचं नेतृत्व निवडण्याची संधी तुमच्या हातात आहे.
नक्की मतदान करा आणि आपला लोकशाहीचा हक्क बजावा. धन्यवाद सर. तर आपण पुन्हा एकदा न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह पिंपरी चिंचवडच्या ह्या सभागृहाची हे दृश्य बघतोय, जिथे विरोधक सत्ताधारी नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर बोलतील, ते मांडतील आणि नागरिकांना खऱ्या अर्थाने विकास जो आहे तो अशा पद्धतीने बघायला मिळेल. पुन्हा एकदा मी ह्या चेअर दाखवतो ज्यावर स्वतः महापौर विराजमान होतील. या बाजूला आयुक्त असतात आणि त्यांच्या बाजूला अतिरिक्त आयुक्त आणि एकंदरीत हे असतात. महापौर नसतील त्यावेळेस उपमहापौर हे पद भूषवतात बऱ्याच वेळा आणि इथे राजदंड असतो. मात्र एकूणच जर बघितलं तर लोकशाहीचं हे मंदिर, इथे 128 आणि त्यांच्याबरोबर स्वीकृत नगरसेवक आहे ते 16 तारखेच्या निकालानंतर लगेचच दाखल होतील आणि 9 वर्षापासून बंद असलेले हे सभागृह पुन्हा एकदा नागरिकांच्या सेवेला उघडल्या गेले. त्याआधीच आपण हे सभागृह न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघतो आहोत. अर्थातच नक्की या शहराने कुणाला कौल दिला, कोण सत्तेच्या बाजूने बसणार आहे हे पुढचा काळ ठरवणार आहे. पुढे संदीपसह गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.